हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं। नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर आज सकाळपासून मी व्लॉग स्टार्ट केला नाही, मी आत्ता स्टार्ट केलाय। सकाळचे नाश्ता चहा सर्वांचा झाला। त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, वाटणामध्ये खोबरं, लसूण, जिरं आणि 5-6 मिरच्या एवढं घेतलेलं आहे, बाकी काही नाही घेतलेलं। कढई तापलेली आहे, त्यात मी आता तेल टाकते। तेल चांगलं कडकडीत तापलं ना की त्यात जिरं मोहरी, जिरे मोहरीची फोडणी देते त्याला। आणि नंतर आपण जे वाटण केलेलं आहे, मिरची कोथिंबीर नाही घेतलेली, मिरची आणि लसूण, मीठ, थोडंसं खोबरं घेतलं ते टाकत आहे। ते चांगलं परतून घ्यायचं। तर थोडं आलं लसूण टाकलेलं आहे, थोडे हिंग, चांगला ठसकाच गेलाय मिरचीचा, चांगलं परतून घेते। पालकच्या भाजीमध्ये गरगट म्हणतात ना, त्याप्रमाणे करणारी मी भाजी। तर त्यात मी आता शेंगदाणे, मुगाची डाळ ही शिजून घेतली आहे। मिरचीची पेस्ट टाकली, ती चांगली परतून घेतली। त्यात हिंग आणि आलं लसूण टाकलं। ही डाळ आणि शेंगदाणे मी थोडे उकडून घेतलेले ते टाकते त्यात। आणि आता काही नाही, आपण कुकर मध्ये पालक एक शिट्टी करून घेतलेला तो टाकायचा आहे। चांगलं हलवून घ्यायचं। आणि थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं, आपल्याला किती पाहिजे किती। 2 चमचे मीठ। झाली भाजी साधी सोपी गरगाट। ह्याला आमच्या माहेराला गरगाट असं बोलतात। साधी सोपी आणि चवीला देणारी भाजी ही। आता ह्याला मस्त अशी उकळी येऊन द्यायची की झाली तयार भाजी। आता हा थोडा रात्रीचा भात उरलेला आहे, तर त्याला मी काय करते, थोडं परतून घेते। काय होते आता ह्या 10वी आता रात्रीचा भात उरलेला आहे, तर त्याचं म्हटलं आता शेजवान राईस करावं। तर त्यासाठी मी घेतलेला आहे 1 टोमॅटो। जेवढ्या आपल्या घरात भाज्या असतात तेवढ्या घ्यायच्या। माझ्या आता घरामध्ये फ्लॉवर, टोमॅटो आणि शिमला मिरची होती, ती मी घेतली। आणि गाजर पण होतं ते घेतले। आणि कांद्याची पात तर मी काय झालं, कांद्याला मोड आले होते, ते बाहेर लावलेत ना, तर ती कांद्याची पात आहे ना, ती थोडी कापून घेतलेली आहे। बस एवढं, बाकी काही नाही घेणार। तर आता मी टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक कट करून घेतली। 2 दिवस झाले नुसता भात, सकाळचा
संध्याकाळी असं खातोय आम्ही. तर आज म्हटलं जाऊ दे बाबा, आज काही करणारच नाही. आता भात आता परतून घेईल. त्यात थोडं टेस्ट म्हणून शेजवान राईसचा मसाला मिळतो ना पॅकेट दुकानामध्ये, तो टाकेल. म्हणजे संपून पण जाईल ना भात. त्यासाठी म्हटलं आता बघू दे, अशी आयडिया करा. पालकची भाजी शिजून मस्त झालेली आहे. तर आता इकडे मी लगेचच भात परतून घेते. म्हणजे शेजवान राईस बनवते. त्यासाठी मी काय केले, 2 मोठे मोठे कांदे कापलेले आहेत. चांगले फ्राय होऊन देते. चांगले लाल लाल परतून घेते त्याला. तिकडं भाजी काढून घेते तोपर्यंत. कांदा परतेपर्यंत तिकडे भाजी काढून घेते. गरम गरम छोट्या पातेल्यात काढून घेते. छोट्या पातेल्यात भाजी काढून ठेवली. नंतर काय होतं, आपलं जेवण झालं की आपल्याला काय होतं, जेवण अंगावर येतं आणि मग अशी मोठी मोठी भांडी घासायची नाही वाटत. मग कंटाळा करतो आपण. मग स्टीलच्या छोट्या छोट्या भांड्यांच्यात काढून ठेवते आणि भांडी लगेच घासून घेते. जेवल्यावर नेमकीच भांडी पडतात. कांदा मस्त लाल झालाय. त्यात मी लगेच आलं लसूणची पेस्ट टाकते. टोमॅटो, टोमॅटो आणि आलं लसूण चांगलं परतून घेते तेलामध्ये. आणि त्यातच गाजर, शिमला मिरची आणि फ्लॉवर चांगलं धुवून घेऊन चिरले त्याला, ते टाकते. वाफ येऊन घेते. म्हणजे वाफेवरती शिजून घेते भाज्यांना. त्यात काय पाणी वगैरे टाकलेलं नाहीये. भाज्या पण बारीक चिरल्या त्यामुळे लगेच वाफेवरती शिजतील त्या. भाज्यांना अजून थोडी वाफ देते. नंतर भात चांगला मोकळा करून घेते. जेवढा आपण स्वयंपाक करतो त्यातून संपला ना की बरं वाटतं. हे उरलं की मग असं वाटतं काय करून काय नाही, आणि नको वाटतं मग जास्त जेवण करायला. आणि ज्या दिवशी आपण कमी जेवण करू ना त्या दिवशी तिखटासाठी ना भरता मसाला टाकते. आपला तिखट, थोडा तिखटपणा येण्यासाठी 1 चमचा टाकते. जरा आपल्याला तिखट तर आवडतं, चवीला तिखट म्हणून टाकते. आणि थोडंसं हिंग टाकते.
शेजवान फ्राईड राईस मसाला असं एक पॅकेट टाक. एवढा भात उरलेला आहे. कधी कधी भात म्हणून हात लावत नाही, आणि ज्या दिवशी करून नको करू दे त्या दिवशी भात केलाय मग असं बोलतो. कांद्याची पात बोलून टाक. आणि भातात आपण शिजताना मीठ टाकतो, त्यामुळे आहे ना जास्त मीठ नाही टाकत, थोडं मीठ टाकतो. त्याला पूर्ण एकजीव करून घेते. शेजवान राईस मस्त परतून घेतला आहे, त्यावर थोडीशी वरून कोथिंबीर सोडते आणि एकदा वर खाली हलवून घेते. झाला राईस तयार. आता तर बघू शकता झालंय जेवण तयार. भाकरी, पालकची गरगट्याप्रमाणे भाजी, दही, तिखट रस्सा. चला, तर आता माझी सगळी घरातली कामे उरकली, जेवण झाले, भांडी सगळं आवरलेलं आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की एवढ्या दिवस मी ब्लॉग का नव्हते. कारण त्याचं असं की माझी बहीण आली होती, मिस्टर तिचे आणि 2 मुली छोटी. तर त्यांच्यात एवढा माझा दिवस पूर्ण रुटीन चेंजच झाला होता पूर्ण कामाचा. त्याच्यामुळं मी ब्लॉग म्हटलं जाऊ दे, ह्या पाहुण्यांना येऊन जाऊ दे, मग मी परत पहिल्याप्रमाणे ब्लॉग स्टार्ट करील. आणि माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना छोटा, इतका रडकू आणि इतका आगाऊ आहे ना, कोणाकडे आईशिवाय कोणाकडेच राहत नव्हता. माझी मुलं त्याला घ्यायची, घेतलं की तो नुसता रडायचा. माझी मुलं पण वैतागायची, घे बाई तुझा तू सांभाळ, नको अशी करायची. आणि त्याच्यामुळे पूर्ण घर आहे ना असं नुसतं गाजत होतं 4 दिवस. तर म्हटलं जाऊ दे आता ह्यांना जरासं, म्हटलं आवाज पण, आणि गौरीची परीक्षा पण होती चालू, त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे, पाहुणे येऊन गेले, जरा 2 दिवस तिचा अभ्यासाचा प्रेशर होता, त्याच्यामुळे म्हटलं नको, कुठं शूट करणार, कुठे एडिट करणार, म्हटलं मग जाऊ दे. आता स्टार्ट केला आजपासून परत. बघू आता गौरीचे पेपर संपल्यानंतर मग गौरी पण येईल आपल्यासोबत मध्ये थोडी शूट करायला. आणि मग चला, मग आता मी करते माझा व्लॉग इथंच आहे.